वेद डॉक्टर आहे. भगवान कृष्ण आमचा बाप आहे. त्यानं औषधाची बाटली आमच्या आईच्या जवळ दिली, ज्ञानोबारायाजवळ. मग आईनं काय केलं? पहिल्यांदा बाटलीचं सील तोडलं. कारण गीतारूपी औषधाच्या बाटलीला हिब्बटकर संस्कृतचं सील आहे. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी, गेली से मराठी गीता देवी, मराठी गीता देवी, गेली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. तेच ज्ञानेश्वरी. मग पहिल्यांदा बाटलीचं सील तोडलं, संस्कृतचं सील होतं. ते गीतारूपी औषध एक एक चमचा तुम्हा आम्हा लेकराला ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या म्हणजे तेवढे चमचे धरा. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वरली लिखित चिठिका, ब्रह्मसाम्राज्य दीपिका वरली लिखित चिठिका, ब्रह्मसाम्राज्य दीपिका वरली लिखित चिठिका, ब्रह्मसाम्राज्य दीपिका वरली लिखित चिठिका. साधकांचा माया दर्शने हरे साप, सर्व दोषे ज्ञानोबा माझा. दर्शने हरे साप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिली गीतीची टेका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. बस म्हणून सेना महाराज म्हणतात केवढा केला उपकार. विठ्ठलाचं दर्शन झालं नसतं तर चाललं असतं, पण माऊलीचं व्हायला पाहिजे होतं. कारण केवढा केला उपकार. हे पहा, देवाचंही वर्णन त्या पद्धतीचं आहे. उदार तो हरी अनंत हे थोरी. बस पाठ असल्यामुळे सांगण्याची गरज नाही. तोही उदार आहे, संतही उदार आहे, पण फरक काय? घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार, घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार, घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार, घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार. तुझे कृपणाचे जोर, घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार. अरे देव उदार आहे, पण घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार. मग तुमच्यापेक्षा आमच्या गावचा दुकानदार चांगला देवा. गोडे तेल देतो, बाजरीचं पीठ, तांदूळ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, बेसन पीठ, तंबाखूची पुडी. पैसे महिन्यानं घेतो, महिन्यानं, पण महिनाभर उधार देतो. आमचा दुकानदार आधी देतो मग बिल घेतो, आणि तू आधी घेत मग देत. घेसी तेव्हा देसी. कोणाचं काय घेतलं, कोणाचं काय घेतलं याच्यावर तर 2-3 कीर्तन होईल. सांग तो कवना काय दिले, काय दिले, सांग तो कवना काय दिले, काय दिले.
मनवीची आपला सांग पासवना काय दिले पासवना काय दिले सांग तो कवना काय दिले. हे भांडण असल्यामुळे थोडासा आवाज वाढला माझा. उदाराचा राणा म्हणवेसी आपणा सांग तो कवना काय दिले. कवना काय दिले. द्रौपदीला अन्न. अरे मागितलं भाजीचं पान मग दिलं. एवढी आकांती मागसी भाजी पान मग दिले अन्न ऋषी भाजी. बर सुदाम्याला सोन्याची नगरी. तर ते उपवाशी आल तर तू बदामचा शिरा खाऊन उभा होता दारात. त्याला नाही विचारलं काय खाल्लं काय सुदाम्या. मग भाभीजीने क्या भेट पठाई. अरे चावल तीन पसे सुदाम जी को देखत शाम हसे. त्याचे मुठभर का होईना गरिबाचे पोह्या आधी खाल्ले मग त्या उत्कृष्ट राज्य दिले. बरं ते बिभीषणाला लंका. आता कशाला 5:30 वाजले कशाला 7:12 ओपन करून घेता बिभीषणाला लंका. बिभीषणाची लंका तुझ्या बापाची का त्याच्या बापाची. और त्याच्या बापाची इस्टेट त्याला मिळणार होती. 7:12 त्याच्या नावावर होणार होता. मूर्ख शरण आला तो मूर्ख बिभीषण. त्याने लंकादान मागितले. बरं विचारून घेतलं ना. कुंभकर्ण कसा मरल. इंद्रजित कसा मरल. रावण कसा मरल. अरे वैरियाचे घर भेदे तो घेतले आणि त्याचे त्याशी दिले ना. बोले काय घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. ते उदार आहे पण आधी घेतो नंतर देतो. तसे संत नाही. घातला देव उदार आहे पण घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. संत घातला दुकान देती आली असे दान म्हणून. जमलं आता. जमलं नाही जमलं तरी जमून घ्या. आता काय होत त्याला. फक्त विनंती आहे आता काही पुन्हा कीर्तन नाही. मागच्या वेळा ते असायचं बाबांचं नंतर असायचं काही पुढे जात नाही. पण जय विठ्ठल झाल्याशिवाय कोणी उठू नका. आपले वारकरी संप्रदायाचे नियम आपण नाही सांभाळायचं तर कोणी सांभाळायचे. म्हणून सर्व वारकरी मंडळीच्या चरणी प्रार्थना आहे. हात वर करा एकदा. शूटिंगवाले पत्रकार एवढं येऊ द्या. केंद्रे महाराज वर नाचत असतील वैकुंठात 16 पाऊण. अच्छा
एका तालात विठोबा रखुमा एक थांबा माझ्याकडे पहा. एक हात वर एक थांबा थोडं एक हात वर गाय करू नका. विठोबा रखुमा विठोबा खाली बसा. अरे अजून अर्धा तास आहे ना, जाऊन कुठं जाता? आज एकादशी आहे. एवढ्या घाईनं घरी जातात ते सोबत येत नाही. एवढं ऐकाल तुम्ही तेवढं शेवटच्या दिवशी येणार आहे. बसा खाली, बसा खाली. मावशी, काकी, आजी, टोपीवाले बाबा, ते पिवळ्या लुगडेवाली मावशी, बघा ना खाली. बसा मावशी खाली. शाबाश. नेपा एवढे करून परस्पर गेला ना, आणि उद्यापर्यंत काही कमी जास्त झाला तर याद राखा, काय होणार नाही. पण शिस्त पाळावं. विठ्ठला इथलं नाही कोणी उठलं, रस्त्यावरचे आहे ते, रस्त्यावरचे. इथलं कोणी उठलं तर असं दाबून धरा जाग्यावर मधून. तेच म्हणतो. उदार तुम्ही संत, मायबाप कृपावंत. मायबाप आणि कृपावंत का, याचं कारण आहे. मायबाप कृपावंत असेलच नाही सांगतायत, कारण सरपणी सारखी मम्मी, बोक्यासारखा डॅडी. डॅडी तो पिलं खातो आणि हे अंडे गिळते, म्हणून माय बापे जरी सरपिनी की बोका, त्याच्या संगे सुखान पवे बाळ. पण संत कृपावंत मायबाप. उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत, केवढा केला उपकार. पुढे शब्द आता थोडक्यात बरोबर करतो. विष्णुभाऊ, आपल्याला संस्थेच्या नियमाप्रमाणे अभंग सोडवायची सवय आहे. घ्यायचा म्हणजे गणितासारखा सोडवायचा, बरं का. आता दुसऱ्या चरणातलं उत्तरार्ध. काय वाणू मी पामर, कारण तुमचे वर्णावया महिमान सरस्वतीनं केला, पण पयोब्धीची शाई करून गुणवर्णित शारदा. 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हातीन, पृथ्वीचा कागद करुणी प्रीती गुणवर्णिती जहाली. पण समुद्राची सरली शाळी, थोडं डोक्यापुढे चित्र आणा. हे 18 भार वनस्पतीची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाळी केली, आणि लिहायला सरस्वती बसली. काय झालं? समुद्राची सरली शाळी लिहिता न पुरे मही, ब्रह्मकुमारी लागली पायी, आणि तुमचा नवलाव देखोनी तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा
तेथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा म्हणून काय वानू मी पामर. इथपर्यंत आलो आपण. अहो केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला म्हणजे नेमकं काय केलं? जडमुडा उद्धार केला, जडमुडा उद्धार केला, जडमुडा उद्धार केला, जडमुडा उद्धार केला, मोडा उद्धार केला, मोडा उद्धार केला, मोडा उद्धार केला. केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केला उपकार, एवढा केला उपकार, एवढा केला उपकार, एवढा केला उपकार. केवढा केला उपकार काय वानू मी पामर. केवढा केला उपकार म्हणजे नेमकं काय केलं? जड मुडा उद्धार केला. दोन शब्द आहे, जडाचा उद्धार केला आणि मुडाचा उद्धार केला. हे सगळे पाठ आहे तुम्हाला. चालवेली जड भिंती. मग काय झालं? अरे किती भिंती आहे इब्बटकर, त्याच्यावर गाजर गवत आणि येड्या बाबळी आणि मोकाट कुत्री बसलेली. एक आळंदीची भिंत 750 वर्ष झाले, अजून वारकरी डोकं टेकवतात. याला म्हणतात जडाचा उद्धार. रोहिदास, अरे मंदिराला खांब असतात हे तर अडाणी माणसाला माहिती आहे. मंदिराला खांब, पण खांबासाठी मंदिर निवाशाला का? ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबाचा उद्धार. त्याचं नाव जडाचा उद्धार. जड मुडा. आता मूड तर सगळे माहिती आहे भाऊ तुम्हाला. बेअक्कली जनावर म्हणजे रेडा. अजिबात अक्कल नाही. ते पांढऱ्या रेषेहून चालतं का नाही रोहिदास रोडनी, त्याला वाटतं मोदी सरकारने आपल्या करताच आखून ठेवलेली आहे. त्याच्याहून चालतं रवंथ करीत. मागचा ट्रक ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागून जातो तरी रेडा बाजूला होत नाही. उतरतो कॅबिन मधून काठी काढतो, पुऱ्या ताकदीनं 10-15 काठ्या रेड्याच्या पाठीत घालतो. तेव्हा शेवटच्या काठीला रेडा हळूच मागं फिरून पाहतो काय चाललं भारतात. एवढी अक्कल नाही. गाईचं वासरू वेगळं, म्हशीचं पारडू वेगळं. ते खिल्लाऱ्या गाईचं हे बैताड नको जर्सीचं, याला काही अक्कल नाही. त्याची माय जेवढं पाणी पिते त्याच्या डबल दूध देते तिची मम्मी. अरे पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे. पूर्वी हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी काय बोललो का? तुम्ही काऊन हसता? तुमचे अनुभव आहे. आता हॉर्न वाजवा ते पुन्हा तंबाखू चोळत 2 पावलं रोडवर येतं पुढे. समजाव याचा तिळभर दोष नाही, जर्सी माऊलीच्या दुधाचा परिणाम. पूर्वी इथे शेतकरी मंडळी 1000 गाई कळपानं चरायला यथा धेनु सहस्त्रस्य, आणि तिचं वासरू सोडा गोठ्यातून ते पहिलं शेपटाचा गोंडा वर करतं, कान टवकारतं, पळत निघालं की कळपाजवळ जाऊन गुराख्याला विचारतं, गुराखी मामा काय रे वासरा माझी विचारतं. सराई रेषेत जाऊन 999 डावलतं आपल्याच आईच्या कासेला. एवढी अक्कल आहे खिल्लाऱ्या गाईच्या वासराला. म्हशीचं पारडू तसं नाही विष्णुभाव. 20 म्हशी जर गोठ्यात बांधून असल्या तर पारडू सोडा. हे बटकर ते म्हशीकडे नाही जात, पहिलं सोडणाऱ्याकडे. तुम्ही कशामुळे हसता? पारडू सोडून पाहिलं म्हणून अनुभव आले अंगा. मालकाला वाटतं हे बैताड प्यायला सोडलं, इकडे कुठं 2 थोबाडीत
मग पारडू म्हशीकडे पाहतं. त्याला वाटतं मालकाने मारलं त्या अर्थी प्यायला सोडलं असावं. पण 20 म्हशी आहेत, याच्यातली माझी मम्मी कोणती असावी. त्याला वाटतं कशाला वेळ घालवावी. 15च मिनिट राहिले. पहिल्या म्हशीपासून पहिलीच्या काशीला लागलं की तिला वाटतं मी व्यालीच नाही तर माझं कुठलं. मारते लाथ, जाऊन पडतं माग पारडू. माग कोण करतं. दुसरीच्या काशेला ती मारते लाथ, तिसरीच्या काशेला ती मारते लाथ, चौथीच्या काशेला. त्याचं ठरलं रोहिदास हे आमची स्वतंत्र गवळण आहे रे भाऊ. जशी गोदावरी ताईची आवडीची गवळण आहे का नाही, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन, तशी आमची स्वतंत्र आहे. लाता खाऊन लाता खाऊन लाता खाऊन त्याला वाटतं हो ना, लाता हे गाठ्यात नाही आहे. लाता खाऊन का होईना 20 मधली जी लात मारणार नाही ती माझी माय ठरणार आहे. एवढी अक्कल ज्या जनावराला नाही त्याच्या मुखातून वेद बोलवला. म्हैसी पुत्र मुख बोलवणे श्रुती, म्हैसी पुत्र मुख बोलवणे श्रुती, म्हैसी पुत्र मुख बोलवणे श्रुती, आवाज म्हैसी पुत्र मुख बोलवणे राधे मोहे हाता मन महिमा पंचाता, मोहे हाता मन महिमा पंचाता. चाल नैशी पुत्रामुखी बोलवणे श्रुती, मुळाचा उद्धार, चालवणे भिंती, बैसून या जडाचा उद्धार. त्या रेड्याची समाधी आळाला आळाला. थोडं घरी गेल्यावर विचार करा. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या, दोघाची आपल्या, काळाचं पांढरं, वाटोळं चौकोने, डोळ्यात तेल घालून संसार केला. ज्या बापानं 3 मजली इमारत बांधली तर त्याचा एकुलता एक मुलगा त्याचा 10वा घालेल याची खात्री नाही. पण थोडा विचार करा. 750 वर्ष झाले अजून रेड्याच्या समाधी पुढे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ता. याला म्हणतात मुळाचा उद्धार. जडमुळा उद्धार केला. थोडं राहिला आता, ते आम्हाला सवय आहे अभंग सोडवायचा. आता इथपर्यंत आलो आपण. जडमुळा उद्धार केला आणि मार्ग सुपंथ दाविला. इथे नुसता मार्ग शब्द नाही, सुपंथ शब्द आहे. सुपंथ कारण एकंदर 5 पंथ: विपंथ, कुपंथ, सूक्ष्म पंथ, क्लिष्ट पंथ आणि सुपंथ. थोडक्यात सांगतो. अधोगतीकडे नेणारा जो पंथ आहे त्याला कुपंथ म्हणतात. प्रापंचिक दुःखाकडे नेतो तो विपंथ. बरं का रोहिदास. कर्म मार्ग, ज्ञान मार्ग हा सूक्ष्म पंथ आहे. तर मंत्र चळे थोडा, नाही तर ते पडून होती बिचारी 1 वर्षापासून. कोणीतरी तिच्या नवऱ्याला सांगितलं, अरे ती उठू शकते पण तुला भैरवीचा जप करावा, 6 तासात फायदा होईल, 6 तासात. आणि हे सूर्योदयाच्या वेळी बसलं दुपारपर्यंत मंत्र. भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी. 6 तासानं उठली. वर्षभर पडून होती. पोरग पळत आलं 12 वर्ष. पप्पा उठली मम्मी. मम्मी उठली रोहिदास, बाप नाही उठला. बाप बसून मंत्र चालू, आनंदात मंत्र. भार्याम भक्षति भैरवी, भार्याम भक्षति भैरवी, भार्याम भक्षति भैरवी, भार्याम भक्षति भैरवी. पोरग पळत आलं. पप्पा काय मेली का? रचा भ झाला. भार्याम रक्षति भैरवी तर उठली, पण आनंदात भार्याम भक्षति भैरवी मेली. मंत्र चळे थोडा.
म्हणून याला सूक्ष्म पंथ म्हटलेला आहे. कर्ममार्ग ज्ञानमार्ग सूक्ष्म पंथ आहे, प्रपंचाकडे नेतो तो विपंथ आहे, अधोगतीला नेणारा कुपंथ आहे. योग मार्गाला दुस्तर पंथ म्हटलेला आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग गोदपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्ववाळीचा श्वेत तोडणी करिओ वनभंग आणि ब्रह्मरंध्रे मिसळे परी मुमुक्षुदंग नागिनी उत्साहे नवही द्वारे म्हणून योगाची या वाटान जे निघाले गा सुबटा तया दुःखाचा सेलवाटा भागा आला. हा दुस्तर पंथ, कर्म सूक्ष्म पंथ, प्रपंचाकडे तो विपंथ, अधोगतीला नेतो तो कुपंथ आणि भक्ती मार्गाला म्हटलंय सुपंथ. तरी झडझडोनी वहिला निघ या भक्तीची या वाटेला ज्या पावसी अवेग निज धाम माझ्या. अरे 11.5 महिने संसार